हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं सई किचन ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर खूप दिवसातून मी व्हिडिओ बनवत आहे आणि तो सुद्धा म्हटलं तर स्वीटपासूनच सुरुवात करावी. तसं तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा माझे व्हिडिओ असतातच, शॉर्ट तर असतातच. तर लॉंग व्हिडिओ हा खूप दिवसातून येत आहे. तर म्हटलं चला आज काहीतरी स्वीट बनवूया. घरामध्ये नारळ तर होतेच, तर म्हटलं चला आज नारळाची बर्फीच बनवूया. सुरुवातीला नारळ फोडून घेतला, छानपैकी सोलून घेतला आणि छानपैकी असे बारीकसे तुकडे केले होते. म्हणजे खिसून घेण्यापेक्षा पटकन अशी वडी बनवायची आहे किंवा बर्फी बनवायची आहे, तर याला मिक्सरच्या भांड्यातून असे बारीक तुकडे करून असं फिरवून घेतलेलं आहे. म्हणजे जवळपास मोठी एक वाटी आणि छोटी एक अर्धी वाटी असं म्हणजे दीड वाटी असं नारळाचा चव आहे. तर बारीक असं नारळ मी आता इथे मिक्सरला वाटून घेतला आहे किंवा नारळाचा चव मी तयार केलेला आहे. तर इथं गॅसवरती पॅन ठेवला आणि छानपैकी यामध्ये 1.5 चमचे असं तूप घातलेलं आहे. तूप छानपैकी मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये जे वाटून घेतलं होतं मिक्सरला मी खोबरं, ते यामध्ये घालून घेतलं. तुम्ही खिसून सुद्धा घेऊ शकता आणि छानपैकी मंद आचेवरती याला मी असं भाजून घेणार आहे. थोडंसं ब्राउनिश होईपर्यंत इथं मी भाजून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ना मी इथं दीड वाटी जो खिसलेला नारळाचा चव होता त्यासाठी 1 वाटी जे आहे मी साखर घातलेली आहे. तुम्ही इथे पिठी साखर सुद्धा घालू शकता. तर इथे साखर घातलेली आहे. गोडाचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता. त्यानंतर छानपैकी इथं मी भाजून घेतो. साखर थोडी मेल्ट झालेली आहे यामध्ये. तर 1 चमचा इथे मी ची पावडर घालून घेतली आणि छानपैकी मिक्स असं करून घेतलं. ताटाला इथं तूप लावून घेतलं होतं आणि तयार झालेलं होतं जे आपलं मिश्रण ते यामध्ये ओतून घेतलं. छानपैकी असं कोमट असताना त्याच्या वड्या कापून घेतला. त्यानंतर अर्धा तासासाठी अशा फ्रीजमध्ये सेट होऊन दिला आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता छानपैकी इथं आपल्या वड्या ज्या आहेत इथे निघत आहेत. अजिबात ताटाला चिकटल्या नाहीत. वडीसुद्धा अगदी छान अशी टेस्टी झाली होती, खूप छान झाल्या होत्या आणि हेल्दीसुद्धा आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. खूप छान अशा वड्या निघाल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि अशा प्रकारे तुम्हाला काढून सुद्धा दाखवते. एक वडी दाखवली आहे काढून, तुम्ही पाहू शकता. सर्व वड्या ज्या आहेत अशा पटकन अशा शोधत आहेत, ताटाला अजिबात चिकटत नाही किंवा तुटत सुद्धा नाही. खूप छान अशा वड्या सुद्धा तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि हो, इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. चला तर मग मस्त खा आणि स्वस्त राहा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.